पालिका निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला सत्ता आणण्यामध्ये यश आलं. गेल्या अनेक वर्षापासून क्षीरसागरांची सत्ता होती. या सत्तेला पंडितांनी सुरुंग लावलं आणि आता बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची सत्ता आलेली आहे. शेख मुजीभाई आपल्यासोबत आहेत. मुजीभाई, काय सांगतात? मोठ्या चुरशीची निवडणूक झाली होती. मोठ्या चुरशीची निवडणूक होती. तुम्हाला यश मोठ्या चुरशीची निवडणूक होती, पण आम्हाला बीडच्या जनतेने खूप भरभरून प्रेम दिलं. लोकांना काहीतरी चांगलं वाटत होतं की क्षीरसागर व्यतिरिक्त बीड शहरामध्ये काहीतरी व्हावं, म्हणून क्षीरसागरांच्या विरोधात मध्ये अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली विजयराजे पंडित भैयासाहेब यांच्या नेतृत्वाखाली और जरांगे दादा पाटील यांच्या आशीर्वादाने, जमेते उलमा यांच्या दुआने बीडची ही निवडणूक आम्ही यशस्वी करून दाखवली. येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्कीच बीड शहरामध्ये चांगल्या विकासासाठी एक चांगलं काम करण्याचं काम आम्ही करू. और बीड शहर हे जनतेने आम्हाला क्षीरसागर मुक्त करण्यासाठी दिलेलं आहे. आज आम्ही जे तर ही सुरुवात आहे बीडची, इथून की क्षीरसागर मुक्त बीड शहर झालेलं आहे. ये तो सिर्फ झाकी है, अभी विधानसभा बाकी आहे. आम्ही विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आणू, एवढंच आम्ही तुम्हाला एवढं सांगतो. ही सुरुवात अजितदादांच्या नेतृत्वात तुम्ही ही निवडणूक लढवली, पंडितांच्या नेतृत्वात लढवली. पंडित हे गेवराईच्या पार्सला हे अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली और विजयराजे आणि भैयासाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढली. आम्ही एवढे मोठे नाही जे आम्ही स्वतः निवडणूक लढू शकतो यांच्यासाठी. निश्चितच मुजीबाई होते आणि त्यांनी यश खेचून आणलं आहे आणि त्यांनी सांगितलं की अजितदादांच्या नेतृत्वात निवडणूक लढण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आहे. कारण मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा टीव्ही, बीड.